याच संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत धनराज वंजारी सर। हे निवृत्त पोलीस अधिकारी आहेत। वंजारी सर, आपलं जय महाराष्ट्र मध्ये खूप स्वागत। खरं तर विषय असा आहे आपला की आता सैन्य दलाच्या श्वान पथकाचं स्वदेशीकरण होणार आहे। तर माझा सुरुवातीलाच प्रश्न असा आहे की यासाठी इतकी वर्ष का लागली? म्हणजे तुझा प्रश्न बरोबर आहे, पण त्याही पेक्षा अधिक बरोबर प्रश्न विचारला जाऊ शकतो। तो असा आहे की आजपर्यंत तुम्ही फॉरेन मधले परदेशी श्वान का वापरले पोलीस सेवेमध्ये किंवा मिलिटरी सेवेमध्ये? कारण परदेशामध्ये त्या श्वानांवर निटोपाट संशोधन झालेलं आहे आणि संशोधन 2-3 निकषावर झालेलं आहे। पहिलं संशोधन असं झालेलं आहे की त्या श्वानाचा इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे भावनिक बुद्ध्यांक किती आहे यावर झालंय। दुसरं संशोधन झालंय त्याच्या श्वास म्हणजे सुगंध किंवा आपण त्याला म्हणू शकतो की सेन्स, वास घेण्याचं जे त्याचं कौशल्य आहे त्याच्यावर संशोधन झालेलं आहे। तिसरं संशोधन झालेलं आहे की तो कुठल्या कुठल्या गोष्टींचा वास घेऊ शकतो। पहिल्या कॅटेगरीमध्ये असं झालं की हा जो परदेशी श्वान आहे तो भावनिक आणि बौद्धिक दृष्ट्या अतिशय प्रगल्भ आहे, नंबर 1। दुसरं असं झालं की माणसापेक्षा या परदेशी श्वानामध्ये 10,000 पटीनं जास्त एखाद्या गोष्टीचा बारकाईमध्ये जाऊन गंध काढण्याची क्षमता आहे। म्हणजे तुम्हाला एका गोष्टीचा एक गंध येत असेल तर त्याच गोष्टीचा 10,000 प्रकारचा गंध हा श्वानाला येऊ शकतो। हे श्वानाचं अतिशय महत्वाचं एक गुणधर्म आहे असं म्हटलं पाहिजे। आता हा रिसर्च इथपर्यंत गेलेला आहे की कॅन्सर सेल म्हणजे एखाद्या माणसाला जर कॅन्सर झाला असेल तर त्याचा वास घेऊन कुत्रा सांगू शकतो की याला कॅन्सर झालाय। चौथं डॉग बाईट वरती पण रिसर्च झालेला आहे आणि म्हणून आपण आतापर्यंत परदेशी श्वान वापरत होतो। आता मिलिटरीमध्ये किंवा पोलीसमध्ये भारतीय श्वान वापरायला आपली तर काहीच हरकत नाही। मी स्वतः भारतीय आहे, मला अभिमान आहे। मी पोलीस खात्यामध्ये 35 वर्ष माझी सेवा दिली। अनेक माझ्या केसेसमध्ये मर्डर असो, हाऊस ब्रेकिंग असो, त्याच्यामध्ये श्वान सेवा ही वापरण्यात आलेली आहे। आता भारतीय श्वानावरती तुम्ही काय संशोधन केलेलं आहे, कुठल्या निकषावर संशोधन केलेलं आहे? इमोशनल इंटेलिजन्स, त्याचा भावनिक बुद्ध्यांक शोधण्यासाठी संशोधन केलेलं आहे का? तर ते तुम्ही समोर आणलं पाहिजे। आत्ताचं जे रिसेंट जग जे सांगतोय ते पाश्चात्य देशामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड ऑर्गॅनिझम म्हणजे GMO या पद्धतीने DNA चेंज करून त्यांना पाहिजे तसे डॉग निर्माण करण्याचं शास्त्र डेव्हलप केलेलं आहे। भारतात ते झालेलं आहे का? आता आपल्याकडे 2-4 ज्या रामपूर किंवा मिदोळ ज्या जाती आहेत, खरखरच हे डॉग चांगले आहेत, पण त्यांच्या ज्या स्पेसीज आहेत, त्यांच्या ज्या जाती आहेत त्यावर आपण जेनेटिक रिसर्च केलेला आहे का? आणि तो जर केलेला असेल तर मला वाटतं आपण अशा भारतीय श्वानाचं स्वागतच केलेलं पाहिजे। पण तो जर नसेल, इथे एक महत्वाचा धोक्याचा इशारा मी सांगतो, तो जर नसेल, आपल्याकडे महत्वाचं संशोधन असेल आणि केवळ इंडिया विरुद्ध भारत आणि भारतीयत्व हे देशी वगैरे असं मानण्यासाठी जर तुम्ही काही प्रकार करत असाल तर माझी कळकळीची विनंती आहे की जे संशोधन पाश्चात्य देशामध्ये होतंय ते संशोधन तुमच्याकडे श्वानावर तरी झालेलं आहे का? पाश्चात्य देशामध्ये श्वानाचा सोडा माणसावर झालाय। सौदी अरेबियाने साफिया नावाच्या स्त्रीला नागरिकत्व दिलंय। साफिया कोण आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून आपल्याकडे अजून ते बाल्यावस्थेत आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं सांगतो की साफिया ही 70% मशीन आहे आणि फक्त 30% तिच्यामध्ये मानवी अवयव आहेत। असं जर संशोधनाचं क्षेत्र इतकं विस्तारलं असेल, पुढे गेलं असेल, अर्थात आपणही पुढे आहोत, आपणही चंद्रयान पाठवलेलं आहे, आपल्याला आपला अभिमान असलाच पाहिजे। पण माझी विनंती एवढीच आहे की श्वानाच्या बाबतीतलं हे जे संशोधन आहे
त्याचा इमोशनल इंटेलिजन्स म्हणा किंवा त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपण पोर करून खरंच अशा प्रकारचे श्वान निर्माण केलेत का, आणि ते जर मुधोळ किंवा रामपूर या जातीतून आपण निर्माण करत असू तर मी म्हणतो भारतीयांसाठी अतिशय गौरवाची, अभिमानाची गोष्ट आहे. जी. आणि सरकारने हे केलंच पाहिजे. त्याचप्रमाणे सरकारने एक जनतेप्रती आपली जबाबदारी निभावताना ही मी सांगतो ती माहिती सुद्धा जनतेसाठी ओपन केली पाहिजे. जी, तुम्ही आता म्हणालात की इमोशनल इंटेलिजन्स इज इक्वल टू निष्ठावंतपणा, असं असतं का? कारण की त्या बाबतीत तुम्हाला जास्त माहिती असेल, तुम्ही कार्यरत होतात त्यांच्यासोबत म्हणून. नाही नाही, हे मोठं हास्यास्पद वाक्य आहे की इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे निष्ठा. निष्ठा म्हणजे आपण जे भक्तांना लावतो, आज जे वेगवेगळ्या प्रकारचे भक्त आहेत ती निष्ठा झाली, ती श्रद्धा झाली. इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे निष्ठा कोणावर ठेवायची आणि निष्ठा कशासाठी ठेवायची याचं सायंटिफिक विश्लेषण, याचं वैज्ञानिक विश्लेषण म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स. म्हणजे तो इमोशनल असतो. बघा, तुम्ही कित्येक सिनेमामध्ये बघताय कुत्र्यांच्या भूमिका, ते रडतात, ते इमोशनल होतात, ते आपल्या मालकासाठी काय काय हे करत असतात, हे इमोशनॅलिटी आहे. पण त्याच वेळी आपला मालक ओळखून आणि तो बघून जो करतो त्याला इंटेलिजन्स म्हणतात. तर इंटेलिजन्स आणि इमोशन म्हणजे बुद्ध्यांक आणि भावनांक या दोन गोष्टीचं मिक्स करून आपण तो इमोशनल इंटेलिजन्स हा शब्द काढलेला आहे. की भावबुद्ध्यांक सुद्धा आपण याला म्हणता येईल. आणि त्याच्यामध्ये जी जोड झालेली आहे ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सची झाली. म्हणजे आता माझ्याकडे एक श्वान आहे, त्या श्वानाची हुंगण्याची कॅपॅसिटी इतकी आहे की तो सगळ्या गोष्टी हुंगू शकतो. पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये माझी ती गोष्ट नाही आहे जी मला वाटतं की श्वानाने हुंगावं. उदाहरणार्थ कॅन्सर पेशंट, उदाहरणार्थ डायबेटिक पेशंट, अरे मेडिकल याच्यामध्ये तुला सांगतो एवढे प्रचंड शोध लागत आहे की हा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि जो एक ऑर्गॅनिझम डेव्हलप होतो आहे जेनेटिकली, जीएमओ, त्याच्यामध्ये एवढा आमूलाग्र चेंज आहे. आपण जर हे श्वानांच्या पेशीवर किंवा श्वानांच्या पुनरुत्पादनावर आपण एवढं जर लक्ष देऊन तसे श्वान निर्माण करत असू तर एक्झॅक्टली आपल्याला असा एक श्वान मिळू शकतो की जो आपल्याला जे पाहिजे ते काम करू शकेल. तू जे तुझ्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं ते सगळं स्तुत्य आहे की 3 किलोमीटर, परंतु माझ्या माहितीप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोसोवो, जिथे मी युनायटेड नेशन मध्ये एक आंतरराष्ट्रीय पोलीस अधिकारी म्हणून काम केलं युरोपमध्ये, केंद्रीय युरोपमध्ये, त्या सेंट्रल युरोपमध्ये त्यावेळी बोललं जायचं की 7 किलोमीटर वरून हुंगण्याची क्षमता असलेले ते श्वान आहेत. आता 3 किलोमीटर आणि 7 किलोमीटर हे जर आपण बघितलं तर माझं म्हणणं एकच आहे की आमच्या भारतीय जातीनं कमी लेखण्याचं अजिबात कारण नाही. फक्त तुम्ही रिसर्च आणि वैज्ञानिक दृष्ट्या हे सिद्ध करा की खरंच ते श्वान त्या कॅलिबरचे आहेत ज्या कॅलिबरचे आपण आजपर्यंत परदेशी श्वान वापरत आलो. परदेशी श्वान आपण का वापरले? आपण का नाही गावठी श्वानांना त्या प्रकारे संकरित करून किंवा त्यावर ते प्रयोग करून तशा प्रकारचे श्वान निर्माण करू शकलो? इथेच आपल्या मर्यादा पडत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही 2-3 श्वानाच्या स्पीसीजचा विचार करतो, मला सांगा, गावठी श्वान आणि गावरानाला जे त्यांना आपण म्हणजे रस्त्यावरचे कुत्रे म्हणतो किंवा रस्त्याने भटके कुत्रे या संकल्पनेखाली आपण त्यांची भलावण करतो. म्युन्सिपाल्टी त्यांना पकडून हे करते, शासन करते किंवा त्यांना इंजेक्शन देते. आत्ताच मी ते जी एक न्यूज वाचली की बकरी वाघ चहाचे जे मालक होते ते श्वानाच्या एका छोट्याशा याच्यामध्ये मृत्युमुखी पडावं लागलं. तर या आमच्या बेसिक समस्या आहे. मला वाटतं आपण आपलेपणांचा वैभव किंवा आपलेपणांचा गौरव करत असताना जगाचा सुद्धा इथं विचार करायला पाहिजे. कारण भारताला जागतिक स्तरावर एक खूप मोठी सत्ता म्हणून जर उभं राहायचं असेल, आपण अशा वेळी श्वानांचा एक विचार आहे. म्हणजे याच्याने काही सगळ्या सत्यांची समीकरणं बदलणार नाही, पण श्वानाचा एक विचार आहे. तर कधीतरी हे निर्धारित करून घ्यावं की नेमकेपणाने श्वानाच्या हुंगण्याच्या शक्तीच्या विश्लेषणा आणि संशोधनामध्ये आपण कुठे आहोत, जग कुठे आहे. त्या श्वानाच्या प्रोटोप्लाझम मध्ये म्हणजे त्यांचं जे लाईफ फ्लुइड किंवा बॉडी फ्लुइड म्हणतात त्या प्रोटोप्लाझम मध्ये अनेक प्रकारचे जे रोग आहेत त्यांना प्रतिबंध करण्याचं, म्हणजे कोरोना सारखे म्हणा किंवा अजून काही रोग म्हणा, याच्यावर एक ज्या ऍब ओरिजिनल स्पीसीज आहे. श्वान हा माणसाच्या जवळपास म्हणजे त्याच काळामध्ये डेव्हलप झालेला प्राणी आहे आणि माणसाबरोबर तेव्हापासून तो एकनिष्ठ आहे. आता कालापानी नावाची एक सिरियल येते आहे, त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की काही विशिष्ट प्रजातींच्या
शरीरामध्ये त्यांच्या जीवन रसामध्ये प्रोटोप्लाझम मध्ये असे काही द्रव्य आहे की ते जर आपण घेतले तर आपल्याला कुठल्या आयुष्यात रोग होणार नाही. एक कुठली लस घ्यावी लागेल, सगळ्या लसीहून श्रेष्ठ लस ती आहे. तसं संशोधन श्वानामध्ये पण जागतिक स्तरावर चालू आहे. म्हणजे एखाद्या श्वानाची एक तर प्रोटोप्लाझम काढून जर आपण लस घेतली तर त्या संपूर्ण घराला कधी रोगग्रस्त होताच येणार नाही अशा प्रकारचं आहे. आणि हल्ली डोमेस्टिक डॉग पण खूप मोठ्या प्रमाणात येत आहे. लोक कुत्रे पाळण्याचा कुठले मोठमोठे स्पेसिस म्हणजे किंमत ऐकली तर अगदी अगदी करोड पर्यंत एकेका श्वानाची एवढी किंमत आहे. तर नेमकी ती किंमत कशासाठी आहे? माझा यात एक मुद्दा एकच आहे की आपल्याला रिसर्च करायला वेळ लागला, देर आहे दुरुस्त आहे, हरकत नाही, तुम्हाला ही कल्पना सुचली. पण हा जो जागतिक स्तरावर चाललेला श्वानाबद्दलचा रिसर्च आहे, त्याच्या होण्याच्या कॅपॅसिटी बद्दलचा रिसर्च आहे, तो एकदा निर्धारित करून आपणही तशा प्रयोगशाळा सुरू कराव्या. केवळ रामदेव बाबाच्या आयुर्वेदिक प्रयोगशाळामधलं च्यवनप्राश सगळ्यांनी खात बसायचं आणि हे होत असं करू नये. त्याच्यामध्ये कुठंतरी आपला म्हणजे जागतिक स्तरावर हसव होऊ नये एवढा माझा प्रामाणिक आणि प्रांजळ उद्देश आहे हे सांगण्यामागे, की आपले डॉग खरंच चांगले आहेत पण निर्धारित करून घ्या. आपल्याकडूनच कुठेतरी दुर्लक्ष झालेलं आहे का भारतीय कुत्र्यांवर, की त्यांना आपण ओळखू शकलेलो नाही आणि त्यामुळे जसं एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गोष्टीवर आपण जसं संस्कार करतो तसं ती आणखीन घडत जाते, तसं आपण यांच्यावर संस्कार करणंच विसरून गेलेलो आहोत आणि त्याच्यामुळे ते पुन्हा मागच्या स्तरावर गेलेले आहेत असं कुठेतरी झालेलं आहे का? अगदी खरं बोलली तू, अगदी माझ्या मनातलं बोलली. तुझ्या प्रस्तावनेतच प्रश्नही आला आणि प्रश्नाचं उत्तरही आलं. हा जो मुधोळ आहे हा आक्रमक आहे, ह्याला बघितल्यानंतरच समोरच्याला भीती वाटली पाहिजे असं आहे. पण रामपुरी हा कसा आहे, हा भावनिक आहे. तुम्ही खरं तर श्वानाला वेगळं प्रशिक्षण द्यायची काही गरज नसते. त्याच्या प्रशिक्षणाचा मूळ गाभा असतो आस्था, आपलेपण. एकदा जर श्वानाला तुम्ही आपलेपणा जाणवून देऊन हा माझ्या कुटुंबातला, हा माझ्या फॅमिलीतला एक मेंबर आहे, माझा मुलगा आहे, माझी मुलगी आहे. अरे बाबा, कित्येक लोक श्वानाच्या नावाने इस्टेट लावतात, श्वानाच्या नावाने काय काय करतात, मुलापेक्षा जास्त प्रेम श्वानावर करतात. फक्त त्या श्वानाला जर तुम्ही हे जाणवून दिलं की तू माझा आहे आणि मी तुझा आहे, या इतक्या भावनिक, म्हणून मी इमोशनल इंटेलिजन्स म्हणालो, या भावनेवर श्वान तुमच्या प्रत्येक गोष्टीला मदत करतो. पण शेवटी तो प्राणी आहे बेटा. कसा आहे की त्याच्या ज्या भावनेचा आविष्कार आहे तो जसा कृतीत होतो, त्याची कृतीवरून आपल्याला समजलं पाहिजे की याला नेमकं आता या ठिकाणी काय सुचवायचं आहे. तो जर कारण नसताना सिंक देत असेल तर कुठंतरी थंडीचा काही किलोमीटरवरून त्याला सुगावं लागलेला आहे, म्हणून हा सिंक देतोय. नुसतं नाकाने हवा काढत नाहीये, तर हा सिंक देतोय. त्याच्या त्या समजून घेण्यामध्ये आणि आपल्याला त्याला समजून घेण्यामध्ये जी भावनिकता असते ना, ती एकदा श्वानाला प्राप्त झाली की कुठलाही श्वान तुमच्या सर्वंकष रक्षणासाठी तयार होतो आणि त्याच्या बेस्ट ऑफ द सर्व्हिसेस तो तुम्हाला देतो. हे भारतीयत्व आहे. पाश्चात्यांनी कदाचित या दृष्टीने विचार केला नसेल. ते डीएनए आणि जेनेटिक्स आणि मॉडिफिकेशन या दृष्टीने विचार करत होते. ठीक आहे, तेही वाईट नाहीये, म्हणजे ते काही चुकत नाही. माझं म्हणणं असं आहे की आपलं मूळ जे सांस्कृतिक धन आहे, आपलं जे ज्ञान आहे, जसं तू छत्रपतीचा उल्लेख करून या चर्चेमध्ये चार चांद लावले की याच्यामुळे मला हे बोलता आलं. आपलं जे ओरिजिनल ज्ञान आहे, ॲब ओरिजिनल इंडियन्स जे आपण आहोत, ते ज्ञान प्लस आपण आज जागतिक स्तरावर काय संशोधन रिसर्च याच्यामध्ये आहे तेही समाविष्ट करून घेतले तर आय थिंक विल बी नंबर 1. नाही, ट्रेनिंगच्या भागमध्ये श्वानाला टॉर्चर करायची खऱ्या अर्थाने गरज नसते. श्वानाला आपल्याला कशासाठी वापरायचं आहे, समजा नार्कोटिक्स डिपार्टमेंटला एखाद्या श्वानाला वापरायचं असेल, हत्यारं शोधायसाठी वापरायचं असेल, एखाद्या आरोपीचा सुगावा लावण्यासाठी वापरायचं असेल, रक्ताचे डाग शोधून काढण्यासाठी वापरायचा असेल, तर त्याला त्या प्रकारचा गंध आपण देत असतो आणि तो गंध दिल्यानंतर त्याला त्याच्यामध्येच आपण स्पेशलाइज किंवा ट्रेन असं करतो. तर श्वानाचं ट्रेनिंग हे खऱ्या अर्थाने थोडंसं त्रासाचं आहे, आपल्याला ते करावं लागतं. पण त्यासाठी मेन मुद्दा एकच आहे. ट्रेनर आपण जेव्हा म्हणतो, हँडलर म्हणतात आपल्याकडे, श्वानाचा हँडलर म्हणतात. हँडलर कोणाला म्हणतो की जो माणूस श्वानाच्या भावभावना, त्याच्या व्यक्त होण्याच्या पद्धती जाणू शकतो,
ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स नावाचा प्रकार आपल्याकडे आहे पोलीसमध्ये. एक डॉक्टर, व्हेटरनरी डॉक्टर आमचे इन्स्पेक्टर होते. त्यांना ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स कसे करायचे म्हणजे कुत्र्याच्या भावभावना, श्वानाचे सगळे हावभाव आणि त्याला त्याच्यातून काय सांगायचं आहे हे समजून घेण्याचं ट्रेनिंग असतं खरं तर. आणि एकदा ते समजलं की मग तुम्हाला श्वानाला ट्रेन करण्यासाठी विशेष काही करावं लागत नाही. तो एक निसर्गाने निर्माण केलेला अतिशय मोठा दूत आहे, गुप्तचर दूत आहे तुमच्यासाठी दिलेला. फक्त त्याला जाणून आणि समजून घेण्याची किंवा तुम्हाला आली पाहिजे. म्हणजे मी तर म्हणेल श्वानाला ट्रेन करण्यापेक्षा आपण श्वानाला कसं समजून घ्यायचं त्याचं ट्रेनिंग माणसाने घेण्याची गरज आहे. जी नाही, स्ट्रे डॉग आपण जर नियंत्रित केले म्हणजे म्युन्सिपाल्टीला हे माहित असतं, तसे कायदेही आहेत कुठल्या भागामध्ये किती स्ट्रे डॉग आहे आणि ते कसे आहे, इन्सिडेंट आहे. हो, मला सांगा की जी लहान लहान मुलं 3 वर्षाची 2 वर्षाची 4थीतली 5वीतली अशी मुलं शाळेत जात असताना किंवा रस्त्यावर फिरत असताना किंवा घराच्या कुंपणाबाहेर गेली असताना या स्ट्रे डॉगच्या हल्ल्याला बळी पडलेली आहे. त्याला तुम्ही काय म्हणणार की तो श्वान बरोबर आहे आणि तुम्ही चुकला आहे. शेवटी एक लक्षात घ्यायला पाहिजे, श्वान प्रेमींना पण मी विनंतीपूर्वक आर्जव करून सांगू इच्छितो की मनुष्य जीवन हे श्वान जीवन नव्हे. मनुष्य जीवन हे मनुष्य जीवन आहे. श्वान जीवन शेवटी तो एक प्राणी आहे आणि तो त्याच्या कक्षेमध्ये वावरत असतो. त्याच्या कक्षा ह्या मानवी कक्षेला पूरक असतीलच असं नाही. आणि त्याच्या ओरिजिनल इमोशन्स कधी ना कधी बाहेर येतीलच. असं बाहेर येतीलच. स्ट्रे डॉगला कसं असतं की एक तर ट्रेनिंग नसतं, त्यांना कोणी सांभाळणार नसतं, हवं ते खातात, हवं तसे राहतात. आता हे सगळे श्वानप्रेमी जे आहे त्यांना मला विचारावं असं वाटतं की ते जे स्ट्रे डॉग आहे ते कुठल्या कंडिशन मध्ये राहतात, त्यांच्या कंडिशन इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काहीतरी करा ना. स्ट्रे डॉग तुम्ही 4-4, 5-5 न्या आणि आपल्याकडे त्यांना दत्तक घ्या, त्यांना पाळा, त्यांना चांगले संस्कार द्या. लोकांना ते चावणार नाही, लोकांचे मृत्यू होणार नाही, लोकांचे लहान बालकं मरणार नाही त्याच्यामध्ये. हे न करता जर तुम्ही प्राणी प्रेमी आम्ही आहोत असा नुसतं बुजगावण्याचा सारखा प्रकार करत असाल तर हे सुद्धा बरोबर नाही. कुठेतरी याचा विचार झाला पाहिजे. श्वान प्रेमी आहो म्हणजे काय, प्राणी आहे, प्राणी मात्राबद्दल भूतदया असली पाहिजे. आम्हीही म्हणतो सर्व भूता परस्परे पडो मित्र जीवाचे, ज्ञानेश्वरांनी सांगितलंय, आम्ही म्हणतो. परंतु मनुष्य जीवन हे शेवटी मनुष्य जीवन आहे. त्याला जर हानी होत असेल तर आपल्याकडे तशा कायदे, तशा योजना, तशा आपण स्वराज्य स्थानिक संस्थांना, म्युन्सिपाल्टीना हे सगळे अधिकार दिले याचाही विचार झाला पाहिजे. आणि जर अशा प्रकारे आपल्याला नियंत्रित राखता येत नसेल तर मग कधीतरी आपण त्याच्यावर उपाय म्हणून जर एखाद्या क्रूरतेचा विचार केला असेल तर तेही एक्सेप्शन्स आपल्या क्रुएल्टी टू ॲनिमल ऍक्ट 1954 मध्ये नमूद आहे की कुठल्या गोष्टी ह्या प्राण्यांना क्रूर ठरल्या जातात ना कुठल्या क्रूर ठरल्या जात नाही, त्याचाही आपण कायदेशीररित्या इथं विचार करू शकतो. मला वाटतं स्ट्रे डॉग हा आज भारतातला, म्हणजे मी भारतातल्या एवढ्या विविध जाती, वी शुड बी प्राऊड ऑफ इट की आपल्याकडे एवढे श्वान आहेत, पण त्यांचं व्यवस्थित नियंत्रण, व्यवस्थित संगोपन, व्यवस्थित त्यांचं कॅटेगरायझेशन आणि त्यांचा उपयोग या दृष्टीनं आपल्याला कार्यान्वित झालं पाहिजे. आणि जे स्ट्रे डॉग आहे ज्यांना आपण मोकळं सोडून दिलंय, ज्याच्यामुळे लोकांचे बळी जात आहे, त्यांच्यावर मात्र उपाययोजना आपण कडक केल्या पाहिजेत. धन्यवाद सर, आपण या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि आपण इतकी महत्वाची माहिती जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना दिली. धन्यवाद.